एखादी गोष्ट सांगायची असते, एखादी गोष्ट कोणती सांगायची असते, पण आपण ती फिरून फारून असंही सांगतो रंगवून, एवढं रंगवतो, एवढूसा साप असते तर नाही का. तर म्हणजे एवढं आपण पटाई नसतो. आणि खरंच म्हणजे मराठा असते खोटं बोलण्याची, काहीतरी मराठा ठेवली पाहिजे. तर अशा मर्यादा जर आपण तोडत राहिलो, नाही का, तोडत राहिलो, एक माझी मैत्रीण आहे ठिकाणी, ती काय करते, एवढी हुशार नाही, सगळ्या शिकत एवढी म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. पण तिला जर समजा तिचं साध्य करायचं असेल, तिला खरं करायचं असेल ना, तर ते तिथंच खरं मानते. पण आपण म्हणून नाही तर ते तसं नाही, ते असं नाही ना, नाही अजिबात ऐकणार नाही. म्हणजे ती कितीही फोटो असलं तर तिला लपवताही बरोबर. म्हणजे ती काही एवढी चांगली प्रवृत्ती आहे. याला वृक्ष म्हटलं आहे. ढोंग करणे नाही का, खातो पितो बाई जीवाले मानत नाही. ढोंगेपणा सांगत ते आपला माहिती सुरू असते व्यवस्था आपल्यामध्ये आहे, व्यवस्था आहे. आवडा देतो भोपळा काढतो. एखाद्या दुकानात गेलो आपण, चहा पाजला आपल्याला काय वाटतं, भला मस्त आहे नाही का, एवढा चांगला आहे बाबा, आल्याबरोबर आपल्याला चहा पाणी. पण आपल्याला कितीतरी फसवून घेतो नाही का, कितीतरी आपल्याजवळून काढून घेतो तो पैसा. तर खरोखर आपण म्हणजे आपण पाहायला पाहिजे की आपल्यामधल्या ह्या ज्या काही विष आहे, आपल्यामध्ये क्लेश आहे, दोष आहे, तर ते माझ्या आपल्याला नाही निघणार आपल्यामधलं, पण थोडंसं प्रयत्न करा. तिसरा म्हणजे माया. माया म्हणजे दिखाऊपणा, ढोंगीपणा, फसवेगिरीपणा, या सगळ्या गोष्टी त्याच्यातही आल्या. आमच्या घरासाठी एक बाई आहे, एवढी माया दाखवते, असं वाटते ती कितीच मायाळू आहे. पण खरंच तिच्या सखोल पाहिलं ना, बापरे असं वाटते की किती चोपडेपणा कितीच माया दाखवते. माया याच्यामध्ये एवढी नसते तरी एवढी दाखवते तर मी खूप चांगली आहे. डोक्यावर हात काय घेणं, घालून हात काय नसते. म्हणजे त्या कोणाला असं वाटतं बाबा काय मोबत झालं सगळ्या गोष्टी कशा आपल्यामध्ये आहे, हे विष आपल्यामध्ये आहे नाही का. धार्मिक जीवन आपण धर्ममित्र असतो, जागरूक आहे, त्याच्या मनात वेगळं सुरू असते. काय सांगता मीच अवस्था प्राप्त झाली आज, आजच्या सारखं ध्यानच नाही. जे नसते तर यामध्ये सांगतो, बरोबर सांगतो, एखाद्याला सवय बरेचदा असं होतं आपण अशा पद्धतीने आपण म्हणून करत असतो, दिखाऊपणा दाखवत असतो, चेहऱ्यावर हात दाखवतो, आणि हा भला ध्यानी आहे, ध्यान आहे, हा ध्यानानं मात्र खरंच खूपच सुंदर दिसत आहे. तर ह्या दिखाऊपणाकडे तुम्ही केला पाहिजे, खऱ्या दिखाऊपणाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आपल्या जीवनाकडे काय करायचं असं तर काय झालं नाही, एवढी तर काही आपल्याला प्राप्ती झाली नाही. लपवणं
आपण खोटं बोलण्याचा आकाशुटा करतो, राग किंवा लोक कुटुंबाची प्रवृत्ती, त्या खोटारड्या माणसाचं कितीही खरं असलं तरी आपण विश्वास राहत नाही. खूप अशी सवय असते. आमच्याच कुटुंबात आहे एक जवळचा व्यक्ती. एक दिवस वाढदिवस होता. मी पूजेला गेली, जवळजवळ आपल्या जवळच्या लेकराचा वाढदिवस आहे, आपण गेलो तर त्याच्या घरात चांगलं वातावरण, छान पूजा घेतली. धनपूजा घेतली आणि बाहेर गेला. त्याच्या खिशात दारूची छोटी बॉटल पण आमच्या समोर पडली. काहीच बोलायला वाटलं. शिशीला त्याला पाहत काय म्हणते की माझी नाही आता शब्दात खोटं बोलणं, शब्दात खोटं बोलणं चांगलं आहे. शब्दात खोटं बोलणं बोला बाबा, किती खोटं आपला ग्रुप असते, एखादी वेळ उठून जाते घड्याळीच्या निंदा उठून गेली का बसायची निंदा. एखादी असते किती मोठं नाक आहे, निंदा नानसते, निंदा करणं खूप आवडतं. आपल्या घरी असणाऱ्या गोष्टी सवय असेल चांगली सवय, सतत खोटं करणं, निंदा करणं म्हणजे काय खूप शक्ती जाते. चांगलं काहीच करू तर त्या गोष्टीकडे आपण परत पाहायला पाहिजे. आणि 5 वर्ष आहे नशा. नशा आपल्या घरात जर आपला माणूस किंवा आपल्या घरात कोणता व्यक्ती किंवा आपलं ये बाबा खेळलं हे बरं आलं म्हणजे आपण कितीतरी आपल्याला त्याचा राग येतो. असं वाटते बाबा तू डोळ्यानं दिसू नको. आणि खरंच म्हणजे तू जाय, पटकन जाय, जेवण जाय. तर म्हणजे दर्शनाला माणूस असा असतो, म्हणजे कुणालाच तो आवडत नाही, नकोसा असतो. आणि खरोखर त्या दारूपणाचा राग येतो, त्याच्यामधूनच पाहतात आणि समजतात. ठीक आहे, दारूचीच नशा आहे का? आपल्याला महिलांना पुरुषांना अनेक गोष्टीची नशा आहे.
सौंदर्याची नशा आहे. खूपच सुंदर आहे. माझी खूप सुंदर केस, माझे केस लांब आहे, माझी खूप पर्सनॅलिटी अशी आहे पाहतच नाही. आणि म्हणजे त्या सौंदर्याचं म्हणजे खूप गुणगान करणं, नशा करणं. एक बाई असे केस एवढी हलवते म्हणजे मी तसे पाहिलेच नाही करून एवढी हलवते ते केस. तिला वाटते तर माझेच हा जगात केस खूप मोठे आहेत. आणि मी पाहते का बाबा किती वेळ आलं आणि गोष्ट आहे सौंदर्याची नशा फारच आहे. जर तोंड उघडलं ना की ना असं वाटतं का तू बोलूच नको. विष सांगते, विष असते ना, जे विष पिलं तर माणूस मरून जाते. तर अशी म्हणजे तिचं तोंड उघडल्यावर जेव्हा ती बोलते ना तशी विषाप्रमाणे. म्हणून म्हटलं बाबा एवढी सौंदर्य देऊ नको आणि हे विष एवढं विष आहे भरलेलं तेवढं पण नसावं. खूप प्रकारची नशा आहे नाही काय. पद प्रतिष्ठेची नशा, धनसंपत्तीची नशा, मान सन्मानाची नशा, तर ते अनेक प्रकारच्या नशा आहेत. एखाद्याचं जर आपण स्वागत केलं नाही विसरलो आणि त्याला खूप मोठं काम केलं राहते त्याचंच नाव आपण विसरलो मला राग येते त्याने एवढं केलं मला नाव नाही घेतलं. अनेक प्रकारचे जे नशा आहेत आणि आपण खरंच म्हणजे जे 5 विष आहे, 5 अकुशल बाबी आहे तर आपण त्या पाहिलेल्या आहेत. आणि खरंच म्हणजे मला असं वाटते की जर आपल्यामध्ये कमी केलं पाहिजे. जेव्हा आपण शिकत आहोत आपण जेवण घेत आहोत जे काही अनुभवी आहे आपल्याला छान असं प्रवचन देतात, ज्ञान देतात आणि आपण त्यानुसार जर वागण्याचा प्रयत्न केला, हे विष कमी करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच म्हणजे आपण आपल्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या अशा ह्या 5 कुशल बाबी आपल्यामध्ये आहेत. त्याच्याही पेक्षा जे पिलेवाळ पाहताना त्याने काय डुकरी नसते आणि तिचे पिले मात्र तिचा कळप घेऊन जाते. तिच्या पिल्याकडे जर पाहिलं तर कशी म्हणजे ते गुरगावते. त्याच्याही पेक्षा आपल्यामध्ये अनेक अशी पिल्लावळ आहे आणि ते म्हणजे आपल्याबद्दल ज्ञान. तर आपल्याला खरोखर आपल्याबद्दल आपला लोभ द्वेष मोह कमी करायचं असेल तर आपण नक्कीच आपण काय केलं पाहिजे ह्या शिबिरापासून सुरुवात केली पाहिजे. तर सांगते धन्यवाद आपण ऐकून घेतल्याबद्दल. सर्वांना जय हिंद. नमो बुद्धाय.